बघा, 3 नळ MNP एक टाकी 20 मिनिटात भरतात. 5 मिनिटाने म्हणजे 5 मिनिटानंतर P नळ बंद केला. आता उर्वरित टाकी MN 40 मिनिटात भरतात, तर एकटा P नळ 30 टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न विचारला. प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? बघा, इथे हे जे 20 आणि 40 दिसतात लेकरांनो, या 20 आणि 40चा प्रथमतः लसावी काढा. जसं की 2 10 20 2 20 40. आता 2 5 10 2 10 20. आता 5 1 5 5 2 10. काही गोष्टी पाठ करा म्हणजे करा. सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी. 2 2 5 1 2 बेदोनी 4 5 20 दोन्ही 40. बेदोनी 4 5 20 दोन्ही 40. भाग ही आहे टाकीची धारकता, धारक क्षमता, काय म्हणायचे ते म्हणा. आता प्रति मिनिट MNP च टाकी भरण्याचं कार्य. MNP टाकी 20 मिनिटात भरतात असं गणित आपल्याला म्हणा लागलं. लक्ष द्या, MNP टाकी 20 मिनिटात भरतात. मग MNP एका मिनिटात टाकी किती भरतात हो सर? टाकीचे एकूण भाग MNP टाकी 20 मिनिटात भरतात भागीला 20 म्हणजे 2 भाग हे उत्तर आम्हाला प्राप्त होते. एका मिनिटाला MNP हे 3 नळ टाकीचे 2 भाग भरतात. ओके, प्रश्न विचारला की पुढं गणित म्हणते 5 मिनिटानंतर P नळ बंद केला. पण प्रश्न मनाशी असा उपस्थित करा की 5 मिनिटात MNP या 3 नळांनी टाकीचे किती भाग भरण्याचं काम केलं. इथं असं मांडायचं, MNP नळाचं किती 5 मिनिटाचं टाकी भरण्याचं कार्य किती हो सर? 5 मिनिटाचं कार्य. MNP एका मिनिटाला 2 भाग टाकीचे भरतात. हा गुणाकार 10 भाग 5 मिनिटामध्ये टाकीचे MNP नळानं भरलेत. काय म्हणाल, लक्षात आलं का? 5 मिनिटामध्ये MNP या नळानं टाकीचे 10 भाग भरले. मग आता टाकी उरली किती? लक्ष द्या, उर्वरित टाकी म्हणजे टाकी किती भरणं बाकी राहिली असा प्रश्न. टाकीचे एकूण भाग भागीला हे MNP नळानं 5 मिनिटामध्ये केलेलं टाकी भरण्याचं कार्य वजा करायचं. 40 वजा 10 30 भाग टाकी उर्वरित म्हणजे भरायची बाकी आहे. ही भरायची बाकी असलेली टाकी आता 5 मिनिटानंतर P नळ बंद केल्यानंतर हे MN 2 नळ 40 मिनिटात भरतात. म्हणजे इथं दुसरा प्रश्न असा की MN ह्या नळाचं प्रति मिनिट कार्य. मग आता हे 30 भाग हे MN नळ 40 मिनिटात भरतात. शून्याला शून्य घालवा, उत्तर 3/4 म्हणजे 0.75. 0.75 भाग हे आम्हाला उत्तर प्राप्त होते. MN या नळाचं प्रति मिनिट कार्य 0.75 कसे आले? टाकीचे उरलेले भाग 30. MN नळ 5 मिनिटानंतर नळ P बंद केल्यानंतर उर्वरित टाकी भरण्याचं कार्य नळ MN फक्त 40 मिनिटात करत आहेत. उरलेली टाकी 30 भाग भागीला टाकी भरण्याचं काम MN नळ 40 मिनिटात करत आहेत. 30 भागीला 40 शून्याला शून्य कटला 3/4 हा व्यवहारी अपूर्णांक पाहून या पदाचं निर्देशन करतो. आता 3/4 दशांश अपूर्णांकामध्ये याची मांडणी आम्ही
0.75 अशी करतो. मग 0.75 भाग भरण्याचं काम प्रति मिनिटाला MN या नळाने केलं, तेव्हा उरलेली टाकी 40 मिनिटात भरली. ओके, म्हणजे हे झालं प्रति मिनिट कार्य MNचं 0.75 भाग. आपल्याला प्रश्न विचारला एकटा पी ती टाकी किती वेळात भरेल. इथं मांडा M अधिक N अधिक P हे तिन्ही नळ लेकरांनो MNP एका मिनिटाला टाकीचे 2 भाग भरतात. लक्ष द्या, हे 2 भाग इथं मांडा. आता यापैकी MN हे 2 नळ प्रति मिनिटाला टाकीचे 0.75 भाग भरतात. MNच्या ठिकाणी त्यांची कार्यक्षमता मांडा अधिक P समोर 2 भाग. आता या P ला एकटं करू. 2 भागाकडे जाताना हे 0.75 हे भाग आहेत, वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही वजाबाकी 1.25 भाग हे आम्हाला Pचं कार्य सापडते. प्रश्न विचारला एकटा P नळ स्वतंत्रपणे ती टाकी किती वेळात भरेल सर. Pचं प्रति मिनिट कार्य मिळालं 1.25 भाग. टाकीचे एकूण भाग इथं मांडा. P हा नळ ती टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न. टाकीचे एकूण भाग 40 भागीला 1.25. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं, म्हणजे दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या तेवढी शून्य अंशस्थानी, किंवा एकावर तेवढी शून्य मांडून येणारी संख्या गुणिला स्वरूपात अंशस्थानी. या काही गोष्टी पक्क्या पाठ करा लेकरांनो. इथं लक्ष द्या. 5 25 सव्वाशे 5 8 40 2 0 8 वर. आता लक्ष द्या, 5 5 25 सर, 5 गुणिला 16 80 हे उरलं 0 16 वर. आणि इथं आता बघा 5 3 15 एक उरला झाले 10 5 2 10 म्हणजे 32 हे उत्तर प्राप्त होते. 32 मिनिटे हे या प्रश्नाचं उत्तर. एकटा P नळ ती टाकी किती वेळात भरेल सर. 32 मिनिटात हे या प्रश्नाचं उत्तर. ओके, नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.